शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे कृष्णापूर या गावी आणि आपल्यासोबत आज आहेत कृष्णापूरचे प्रगतिशील कास्तकार अशोकजी जाधव. तर सर्वप्रथम अशोकजी जाधव, तुमचं स्वागत आहे राघवेंद्र फर्टिलायझरच्या या आमच्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही राघवेंद्र फर्टिलायझरचं जे खत वापरून यावेळी जे उत्पन्न घेतलं, तर त्याबद्दल तुमचा अनुभव सांगू शकता? नाही, अतिशय चांगला आहे. मी राजेंद्र फर्टिलायझर लिमिटेड कोल्हापूर यांच्या खताचा अनुभव माझ्या दृष्टीने तर फार अतिशय चांगला आहे. मी अगोदर जे आपण रासायनिक खते वापरत गेलो, युरिया प्लस DAP 10-26 या खतांपेक्षा मला या खतामध्ये वेगळा अनुभव पाहायला मिळाला. आणि विशेष म्हणजे ऑर्गॅनिक असल्यामुळे या खताचा रिझल्ट आणि आपल्या रासायनिक खत आपण नेहमी जमिनीमध्ये टाकतो, या खतामुळे आपली जमीन याची सुपीकता कमी होते आणि ऑर्गॅनिक खत वापरल्यामुळे आपल्या जमीनची सुपीकता अधिक वाढते आणि उत्पन्नामध्ये पण भरपूर अशी वाढ पाहायला मिळते. मला अगोदर ऊसाची 40 ते 35 टनाच्या वर ॲव्हरेज येत नव्हता दरवर्षी. तर मी त्या खतामुळे मला अतिशय चांगला अनुभव आला आणि ऊसाची प्रत यावर्षी मला अतिशय सुंदर आणि ऊसाची वाढी आणि ऊसाच्या कांड्यामधील अंतर आणि ऊसाची जाडी, लांबीमध्ये फरक, त्या ऊसामध्ये मला अतिशय चांगली दर्जाचे ऊस त्या खतामुळे मला दिसत आहे. यावर्षी मला किमान 70 ते 80 टनाचा ॲव्हरेज मिळेल. या खतामुळे 70 ते 80 टनाचा ॲव्हरेज मिळेल अशी अपेक्षा आहे. कदाचित ते जास्त येऊ शकते, एक अंदाज. आणि इथून पुढे सर्व कास्तकारांना मी हेच आवाहन करेल की आपण राजेंद्र फर्टिलायझर लिमिटेड कोल्हापूर यांचे खत आपण वापरायला हरकत नाही. मी तर आवर्जून सांगेल की आपण रासायनिक खते जास्तीत जास्त टाळावे, त्यापासून आपल्या जमिनी खराब होत आहे. आपण ऑर्गॅनिक जेवढं कुठल्याही पिकामध्ये ऑर्गॅनिक वापराल त्याचा आपल्याला बेनिफिट तर निश्चित आहेच. किमान आपण डबल ऊसाचा किंवा इतरही पिकाचा म्हणजे आपल्याला उत्पन्नात भरमसाठ वाढ मिळेल. नक्कीच सर, नक्कीच. तर हे जे राघवेंद्र फर्टिलायझरचं तुम्ही जे खत वापरलं, त्याचे डोजेस, त्याची सुरुवात कशी केली? सुरुवातीला मी 2 बॅगा लावगडीच्या वेळेस लावगडी अगोदर सरीमध्ये टाकले आणि त्यानंतर आपण बेने खांडून आतरून ते बेने दाबले. त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली, म्हणजे जे भुसभुशीतपणा आहे ते अतिशय चांगला म्हणजे मला दिसला आणि त्याच्यामुळे उगवणशक्ती पण चांगली झाली ऊसाची आणि दर्जेदार फुटवे, दर्जेदार त्याचे कोंब निघाले. अतिशय चांगलं त्याचा रिझल्ट आहे पहिल्या याच्यामध्ये. त्यामुळे मी परत 35 दिवसांनी त्याचा दुसरा डोस 3 बॅगचा केला. त्यामध्ये DAP, पोटॅश आणि एक भट्टी नावाचं त्यांचं एक उत्पादन आहे, ते वापरलं आणि त्याच्यामुळे मला अतिशय उन्हाच्या याच्यामध्ये सुद्धा ऊसाची जी हिरवळपणा त्याने टिकून ठेवली, त्या खतामुळे राहिली. जसं आपण शेणखत जमिनीमध्ये टाकतो त्याचप्रमाणे या खताचा हिरवळ ते कायम राहिले आणि पाणी पण उन्हाळ्यामध्ये त्याला फार एखाद्या पाण्याचा तडा जरी बसला तरी ते सहन करू शकते, अशा पद्धतीचं हे खत आहे. ज्यांच्याकडे कमी पाणी आहे त्यांनी आवश्यक हे खत वापरावे आणि आपण भरमसाठ उत्पन्न घेण्याचे स्वप्न ठेवावे. यावर्षी तर मी किमान 100 टनाच्या ॲव्हरेजानुसार घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि या कंपनीचे मी खत नक्कीच प्रत्येक याला वापरेल आणि आपणही वापरावे अशी मी अपेक्षा करतो आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवावी. नेहमी रासायनिक खतामुळे आपल्याला उत्पन्न घट होत आहे. मी नक्कीच सांगेन की शेतकऱ्यांना या राजेंद्र फर्टिलायझर लिमिटेड कोल्हापूर यांचे खत आपण निश्चितच वापरावे आणि ज्यांना कुणाला पाहायचे असेल तर प्रत्यक्ष या धांड्याचं वजन किमान कमीत कमी 2.5 ते 3 किलोचं वजन आहे आणि याची लांबी आता तुम्ही पाहता, याची किमान लांबी मीच आता जवळपास एक 7.5 फुटाचा आहे आणि याच्या वरतं पण शिल्लक आहे 4 फुटाचे तेवढ्यात, म्हणजे 7.5 आणि 4 11 ते 12 फुटाची या ऊसाची लांबी आहे, आपण बघू शकता.
आणि याला किमान 30 ते 35 टिपरे आहेत माझ्या ऊसाला. त्याची जाडी पण भरपूर आहे. या खतामुळे निश्चितच आपल्याला डबल उत्पादन. हा, शेतकरी बांधवांना आपण बघू शकता की एका याला फुटवे जे लागलेले आहेत, हे एका याचे फुटवे एवढ्या पद्धतीने वाढ झालेली आहे आणि ऊसाची जाडी पण आपण आपल्या कॅमेरामध्ये बघू शकता. त्याचे पेरे बघू शकता, पेऱ्याची संख्या बघू शकता. एका याच्यापासून एवढे फुटवे झालेले आहेत. कॅमेरामॅनला विनंती करतो थोडं ते त्यांनी झूम करा आणि त्या पद्धतीने ते दाखवा. तर जसं आपल्या जाधव साहेबांनी सांगितलं की त्यांना आणि 12 फूट ऊसाची लांबी झालेली आहे. एक हा आपण हे पेरे मोजू शकतो. स्टार्टिंगपासून आपण इथे मोजूया. 1